नमस्कार शेतकरी बांधवांनो, अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्याच्या अर्थसंकल्पातील अशा एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक बळीराजाला होती. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोठी बातमी, 2 लाखांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ. महाराष्ट्र सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. यामध्ये कर्जमाफीसोबतच वीज बिल आणि प्रोत्साहनपर अनुदानावरही भर दिला आहे. 1. कर्जमाफीचे स्वरूप, 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादा. ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्यास मदत होणार आहे. 2. प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन. जे शेतकरी आपले कर्ज वेळेवर फेडतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने खास तरतूद केली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. 3. शेतीपंपांचे वीज बिल पूर्णपणे माफ. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सरकारने 7.5 अश्वशक्ती म्हणजे HP पर्यंतच्या शेतीपंपांचे वीज बिल माफ करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. यासाठी 20,000 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. 4. सिंचन आणि पायाभूत सुविधा. नद्या जोड प्रकल्प. दुष्काळी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी नदी जोड प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. गोदामे आणि शीतगृहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यात आधुनिक गोदामे आणि शीतगृहे म्हणजे कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती लक्षात ठेवा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील काही दिवसात सरकारकडून मार्गदर्शक सूचना आणि अर्जाची प्रक्रिया जाहीर केली जाईल. ही कर्जमाफी प्रक्रिया 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. अन्नदाता शेतकरी न्यूजचा सल्ला. आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्या, जेणेकरून योजनेचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अशाच शेतीविषयक ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.